माढा तालुक्यातील अंजनगाव केलोबा इथे पुतळ्याच्या जागेवरून सुरू झालेला वाद आणखी चिघळलाय। यावरून धनगर आणि मराठा समाज आमने-सामने आलेत। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दुसरीकडे ओबीसी नेते हाकेंनी बॅरिकेडिंग तोडून मराठा समाजाच्या आंदोलकांच्या दिशेने धावून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर दोन्ही बाजूचे आंदोलक एकमेकांना भिडले। या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। माढ्यामध्ये पुतळ्याचा वाद आता जास्त चिघळत चाललाय। मराठा आणि धनगर समाज आमने सामने आलेले आहेत। लक्ष्मण हाके ही मराठा समाजावर त्यांनी धावून जाण्याचा प्रयत्न केला, आंदोलकांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला। आता दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तगडा पोलीस बंदोबस्त या परिसरात केलाय। गावाच्या चहू बाजूने बॅरिकेडिंग करून गावात कुणालाही प्रवेश दिला जात नाही। शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला हा वाद आता विकोपाला गेलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांच्याकडून। भारत, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे तिथली? सध्या दोन्ही गट आक्रमक झालेले आहेत। लक्ष्मण हाके स्वतः आंदोलनामध्ये सहभागी आहेत। मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, धनगर समाजाचे कार्यकर्ते आहेत। दोन्ही समाजाकडून घोषणाबाजी सुरू आहे। एकमेकांना प्रत्युत्तर दिलं जाते, घोषणाबाजी केली जाते। स्वतः लक्ष्मण हाके काही कार्यकर्त्यांवर धावून गेल्याचा प्रकार झाला होता। मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले होते। एकूणच सध्या घोषणाबाजी प्रचंड आहे, तणाव प्रचंड या ठिकाणी आहे। पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। अशी सध्या परिस्थिती सगळी आहे या ठिकाणी। ठीक धन्यवाद भारत संपूर्ण माहितीसाठी। तर साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य। या संपूर्ण भागामध्ये बॅरिकेडिंग केलंय, तगडा पोलीस बंदोबस्त आहे। मात्र तरीही दोन्ही बाजूचे आंदोलक ऐकताना दिसत नाही। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडनं सुरूच आहे।